कर्नाटकातल्या अंगुबे घाटाच्या वाटेवर असलेलं सीता नदी नावाचं छोटंसं गाव. त्या वाटेवर असलेलं एक छोटंसं हॉटेल कम स्थानिक पदार्थ विकण्याचं दुकान, श्री सत्यनारायण नावाचं. मेनू अगदी मर्यादित, मोजकेच, अगदी घरगुती चवीचे पदार्थ, तेही तिथले खास स्थानिक, म्हणजे शहाळ्याची मलाई आणि पाणी वापरून बनवलेला साईसारखा मऊसूत तलम असा नीर डोसा, फणसाच्या पानांच्या द्रोणात वाफवलेली खोट्टे इडली, गोडसर मंगळूर बन्स आणि गोलगोळे भज्जी, प्यायला चहा, कॉफी आणि खास लोकल मसाला घालून बनवलेला कशाय. दुकान चालवणारं शेणॉय आडनावाचं चौकोनी कुटुंब, गल्ल्याच्या मागच्या बाजूच्या स्वयंपाकघरामध्ये पदार्थ बनवणारे बाबा, गल्ल्यावर बसलेली आई, आलेल्या लोकांना पदार्थ सर्व करणारी 11वी-12वीतली मुलगी आणि दुकान सांभाळणारा 8वी-9वीतला चटपटीत गोड हसरा मुलगा. त्याची सेल्स स्पीच इतकी प्रभावी आहे की मार्केटिंगच्या प्राध्यापकांनी त्याच्याकडून धडे घ्यावेत. आम्ही त्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो तेव्हा सकाळचे 8:30 वाजले होते. हॉटेलमध्ये त्यावेळीसुद्धा बऱ्यापैकी गर्दी होती. आईवडील आणि बहीण त्यांच्या त्यांच्या कामात गुंग होते आणि मुलगा उत्साहानं आलेल्या लोकांना दुकानातले वेगवेगळे पदार्थ दाखवायचं, त्यांच्या किमती सांगायचं काम करत होता. तेही अंगावर पडले म्हणून अनिच्छेनं नव्हे तर मनापासून. काही लोक ऑर्डर देऊन पदार्थ टेबलावर येईपर्यंत दुकानात विक्रीला ठेवलेले पदार्थ बघत होते आणि त्यातला प्रत्येक गिराईकाचा त्याला कुठली भाषा समजते याचा अंदाज घेऊन तो मुलगा, अद्वैत त्याचं नाव आहे, त्या भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधत होता. इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि मधूनच आईवडिलांशी कोकणी असा त्याचा 4 भाषांमधून सफाईदारपणे संवाद सुरू होता. आणि तोही इतक्या लाघवीपणानं की एक वस्तू बघायला आलेली व्यक्ती केवळ त्याच्या बोलण्याच्या हातोटीमुळं 4 जिन्नस जास्त विकत घेत होती. माझ्या मैत्रिणीनं तिथं विकायला ठेवलेली खोबरेल तेलाची बाटली बघितली आणि ती मला कोकणीत सहज म्हणाली, "घेऊ ग हे? कसे असतले? बरे असतले?" म्हणजे मी हे घेऊ का ग? कसं असेल? तर अद्वैतनं लगेच तिला कोकणीत परस्पर उत्तर दिलं, "छान आहे हे तेल, अगदी प्युअर. आम्ही पण तेच वापरतो. तुम्ही एकदा वापरून बघा." आणि इतकंच म्हणून तो थांबला नाही, तर "तुमका वास घेऊ का?" असं म्हणून पट्ट दिशी स्वयंपाकघरात जाऊन उघडी बाटली घेऊन आला तिला दाखवायला. माझ्या मैत्रिणीनं तेल घेतलं. मी फक्त फणसाचे पापड बघायला मागितले, तर या मुलानं मला फणसाचे पापड, पोह्याचे पापड, उडदाचे तिखट पापड, उडदाचे कमी तिखट पापड, लसणाचे सांडगे, ताकातल्या मिरच्या, फणसाचे तळलेले गरे असे 10-15 जिन्नस आणून दाखवले. आणि बरोबर तोंडाची टकळी चालू. तीही मला कोकणी येतं हे कळल्यामुळं कोकणीत. 90 रुपयाचे पापड घ्यायला गेलेली मी तब्बल 900 रुपयांची खरेदी करून परत टेबलवर परतले. बाजूलाच एक हिंदी भाषी कुटुंब लोणचं बघत होतं. त्यांना यानं लोणच्याचे 8 प्रकार दाखवले, तेही हिंदीत बोलून. "आप ये ट्राय करो, होममेड है." त्याने 4 वेगवेगळ्या प्रकारची लोणची घेतली. मला खरंच अद्वैतचं खूप कौतुक वाटलं. तसं मी त्याच्या आईला सांगितलंसुद्धा. ती हसली, म्हणाली, "लॉकडाऊनमध्ये शाळा आता बंद आहेत ना, तेव्हापासून सकाळ संध्याकाळ 2-2 तास हाच करतो दुकान मॅनेज. आणि ते सुद्धा हौसेनं हो." माझ्या ओळखीची कितीतरी या वयातली शहरी मुलं सगळ्या सुविधा हाताशी असताना "आय एम सो बोर्ड" असं म्हणून सतत आईवडिलांच्या मागं भुणभुण लावताना मी बघितलेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला अद्वैतचं वागणं, त्याची जबाबदारीची जाणीव, त्याचा उत्साही सकारात्मक ऊर्जेनं भरलेला दुकानातला वावर हे सगळंच खूप अपूर्वायचं वाटलं. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या पर्यटकांशी बोलता बोलता, वेगवेगळ्या भाषा शिकता शिकता, मनुष्य स्वभाव जाणून घेऊन किती अनुभव संपन्न बनत होता तो. पुढं कसलंही शिक्षण घेताना हा अनुभव त्याला मोलाची साथ करणार आहे हे नक्की. आजकाल जेव्हा मी पेपरमध्ये बातम्या वाचते की PUBG हा गेम खेळू दिला नाही म्हणून 15 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली,
किंवा शाळेत दिसण्यावरून कोणी काहीतरी बोललं म्हणून 10वीतली मुलगी डिप्रेशनमध्ये गेली वगैरे वगैरे. तेव्हा मला अद्वैतसारखी मुलं आठवतात. असाच अजून एक तरुण मुलगा. मी बरेचदा जिथं भाजी घेते त्या दुकानावर बसलेला असतो, त्याच्या आईला मदत करायला. साधेच पण स्वच्छ नीटनेटके कपडे, नीट विंचरलेले केस, भुवयांच्या मधोमध शेंद्राचा छोटासा ठिपका आणि निर्मळ मोकळं हास्य असलेला तो मुलगा. दुकानात गर्दी असेल तेव्हा भराभर गिरायकांना भाजी वजन करून देत असतो आणि दुकानात कुणी नसताना पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करत असलेला दिसतो. एक दिवस मी त्याला विचारलं, कितवीत आहेस रे? तर तो हसून म्हणाला, 12वी कॉमर्स, बाहेरून देतोय परीक्षा. मी विचारलं, पुढं काय करणार, कॉलेज? तर हसून म्हणाला, डिग्री करेन पण बाहेरून. मी विचारलं, का रे? तर पांढरे शुभ्र दात दाखवत तो निर्मळ हसला आणि मला म्हणाला, ताई, नुसतं BCom करून मला काय मिळणार आहे सांगा ना तुम्ही. कुठल्या तरी खाजगी कंपनीत 5-10 हजारांची नोकरी. तसं तर आत्तासुद्धा या दुकानातून मला महिना 25 ते 30 हजारांची कमाई सहज होते. मी कॉमर्स शिकतो आहे कारण मला कम्प्युटर घेऊन दुकानाचा सगळा हिशेब ॲटोमेटेड करायचा आहे आणि पुढं मागं लोन घेऊन मोठं भाजी आणि फळांचं दुकान उघडायचं आहे, पक्क्या इमारतीत, चांगल्या लोकेशनवर. त्याच्या आवाजातच नव्हे तर पूर्ण देहबोलीतच कमालीचा आत्मविश्वास होता. आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही याची पूर्ण जाणीव होती. वय काय रे तुझं? मी न राहून विचारलं. यावर्षी 19 पूर्ण होतील. कितीतरी श्रीमंत घरातली या वयातली मुलं पब, डिस्को, फोन गेम्स आणि महागडे मोबाईल ह्यातच गुंतून जाऊन अर्थहीन आयुष्य घालवत असताना या मुलाचा आत्मविश्वास आणि त्याची जिद्द पाहून मी तर थक्कच झाले. तरुणाई अशी हवी. लेखिका शेफाली वैद्य. वाचन दत्ता सरदेशमुख.